सायकल रॅलीद्वारे एड्स मुक्तीचा संदेश, अडथळ्यांवर मात करू म्हणत आरोग्य प्रशासनाचा पुढाकार। जागतिक एड्स दिनाचं औचित्य साधत आज धुळेकरांनी सायकल रॅलीच्या माध्यमातून आरोग्याचा आणि जनजागृतीचा महत्त्वपूर्ण संदेश दिलाय। जिल्हा रुग्णालयातून सकाळी 8:30 वाजता या विशेष रॅलीला सुरुवात झाली। अडथळ्यांवर मात करू, एकजुटीनं HIV ला लढा देऊ या संकल्पनेवर आधारित ही रॅली शहराच्या प्रमुख भागातून म्हणजेच गुरु शिष्य चौक, टॉवर बगीचा ते महानगरपालिका मार्गाने फिरली। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर आणि विधी सेवा प्राधिकरणाचे ॲडव्होकेट ज्ञानेश्वर महाजन यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या रॅलीचा उद्देश एड्स विरोधी मोहीम मुख्य प्रवाहात आणणे हा होता। विशेष म्हणजे केवळ आजचा दिवस नाही तर 1 ते 15 डिसेंबर हा पूर्ण पंधरवडा आता जनजागृती पंधरवडा म्हणून साजरा केला जाणार आहे। या काळात शाळा, कॉलेज आणि गर्दीच्या ठिकाणी विविध उपक्रमांद्वारे प्रशासन जनजागृती करणार आहे। आज जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय धुळेच्या वतीने आपण सायकल रॅली आणि प्रभात फेरीचं आयोजन केलेलं आहे। आपला धुळे जिल्हा हा हाय प्रायोरिटी डिस्ट्रिक्टमध्ये येतो। याचा अर्थ धुळे जिल्ह्यामध्ये HIV एड्सचं प्रमाण जास्त आहे आणि हे प्रमाण कमी व्हावं याकरिता लोकांमध्ये जनजागरण व्हावं, जागृती व्हावी याकरिता या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या वर्षीचं जे काही घोषवाक्य आहे त्या घोषवाक्य आहे, अडथळ्यावर मात करू आणि एकजुटीने आपण सर्व मिळून HIV एड्स विरुद्ध लढा देऊ। या घोषवाक्यानुसार आपण या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि ही रॅली आज जिल्हा रुग्णालयाचे सर्व जे काही विद्यार्थी आहेत, कर्मचारी आहेत, हे त्याच्यामध्ये सहभाग घेऊन ही रॅली यशस्वी करत आहेत।